नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवतोय कैरीचा छुंदा। अगदी सोपा, पटकन होणारा आणि तेवढाच टेस्टी असा। तर बघूया पण त्यासाठी काय साहित्य लागेल। पण त्याआधी जर तुम्ही अजून माझा चॅनल सबस्क्राइब केलेला नाहीये तर जरूर सबस्क्राइब करा। सबस्क्राइब बटनाच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा आणि त्याला क्लिक केल्यामुळे काय होईल, ज्यावेळेला मी माझ्या नवीन रेसिपी अपलोड करत असते त्याच्या नोटिफिकेशनची बेल तुमच्या मोबाईलमध्ये वाजेल, म्हणजे तुम्हाला माझी रेसिपी पटकन बघता पण येईल आणि पटकन करता पण येईल। त्यामुळे बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, अजिबात विसरायचं नाही आहे क्लिक करायला बेल आयकॉनला। आणि तर बनवूया आपण आता कैरीचा छुंदा। कैरीचा छुंदा करण्यासाठी आपल्याला हवी कैरी। पाव किलो कैरी घेतलेली आहे मी, छानपैकी मोठी कैरी आहे ही। 100 ग्रॅम गूळ, कारण गूळ घालून आपण करतोय छुंदा हा। 4 लवंगा आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा। पाव चमचा हळद, अर्धा चमचा भाजलेले जिरे पावडर, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि मीठ चवीनुसार आपण वापरणार आहोत। प्रथम आपण कैरी किसून घेऊया। कैरी आपण पहिल्यांदा किसून घ्यायची, त्याच्या आधी आपण ही सालं काढून घेऊया सोलाण्याने। अशा प्रकारे आपण ही साल काढून घ्यायचं कैरीचं, म्हणजे आपल्याला किसायला एकदम सोपी पडेल। व्यवस्थित सगळं साल काढून घेऊया आपण कैरीचं। कैरी आपण साल काढून घेतलेली आहे, सोलून घेतलेली आहे। तर मी ह्या किसणीवर तिला किसणार आहे। तिला ही मोठी साईड आहे किसणीची, त्याने आपण किसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, म्हणजे त्याचा किस आहे तो थोडासा अशा पद्धतीने मोठा पडेल। अशी आपण सगळी किसून घेऊया। कैरी किसून घेतली आहे आणि चांगली पाव किलोची एवढी कैरी झाली आहे। याच्यामध्ये आता मी मीठ घालणार आहे। मीठ अगदी थोडं, पाव चमचा मीठ आणि अगदी थोडी हळद, जास्त हळद नाही वापरायची आपल्याला। आणि हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे याला काय होईल, हळदीने रंग पण छान येईल आणि मिठामुळे पाणी सुटेल आपल्या कैरीला। हे 5 मिनिटं आपण असं ठेवून देऊया, म्हणजे याला पाणी सुटेल। 5 मिनिटं झाली आहेत आणि आपल्याला छानपैकी बघा पाणी सुटलं याला। आणि आता आपण छुंदा करायला सुरुवात करूया। कढई मी ठेवलेली आहे गॅसवर आणि त्याच्यात मी हे किसलेली कैरी, ज्याला आपण हळद आणि मीठ लावलं होतं, ती घालणार आहे। याच्यामध्ये आपण घालणार आहोत गूळ। 100 ग्रॅम गूळ घेतला मी पाव किलो कैरीला। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। गूळ वितळला पाहिजे आपला। याच्यातच आत्ताच मी लवंग आणि दालचिनी घालणार आहे, याच्यामुळे त्याचा छान चव उतरते लवंगांची आणि दालचिनीची। त्या कैरीच्या पाण्यातच तो विरघळवून घ्यायचा आहे आपल्याला। मंद आचेवर करणार आहे मी हे, मोठा गॅस ठेवून नाही। गूळ आपला विरघळत आलाय, मंद आचेवरच आपल्याला याला करून घ्यायचं आहे। गुळातला हा छुंदा अतिशय सुंदर लागतो, पौष्टिक पण होतो। आता याच्यात मी घालणार आहे जिरा पावडर। ही जिरा पावडर जिरं भाजून घेतलं आणि मग त्याच्यानंतर ही पावडर करून घेतलेली आहे ही। आणि ही भाजलेल्या जिरा पावडरने अतिशय सुंदर चव येते। आणि काश्मीरी लाल मिरची पावडर, याने रंग अप्रतिम होतो आपल्या छुंद्याचा। त्यामुळे छुंदा कसा गोड नाही, लवंगाची आणि दालचिनीची चव
लाल तिखटाची चव आणि मस्तपैकी जिरा पावडर घातली आपण भाजलेली, त्याची चव. एवढी अफलातून चव येते या छुंद्याला. मस्त रंग आला काश्मीरी मिरची पावडरमुळे. हे मी याला याच्यात मीडियम फ्लेमवर याला अगदी 8 ते 10 मिनटं त्याला शिजवून घेणार आहे मी, कारण याला जास्त वेळ लागणार नाही. तर पण मधून आपण चमचा फिरवायचा याला, नाहीतर ती खाली लागण्याची शक्यता आहे. तर आपण याला 8 ते 10 मिनटं शिजवून घेऊ. 8 मिनटं झाली आहेत. झाकण काढणार आहे मी. दोनदा याला मी झाकण काढून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आपला छुंदा तयार आहे. गॅस बंद करणार आहे मी आता. आणि आपण बाउलमध्ये काढून घेऊया. ह्याला मस्तपैकी थंड झाल्यावर कशाबरोबरही आपण हा खाऊ शकतो. चपातीबरोबर, मुलांना आपण टिफिनमध्ये पण देऊ शकतो हे. आणि आता याचा सीझन आहे, सुट्टीमध्ये तोंडी लावणं म्हणून पण अतिशय सुंदर होतं हे. तर आपला छुंदा तयार आहे आणि हा काढून घेऊया आपण बाउलमध्ये. आणि आपला हा छुंदा आपण काढून घेतला आहे. अतिशय सुंदर झालेला आहे. रंग पण अप्रतिम आला आहे त्याचा आणि चवीला पण तेवढाच सुंदर आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. हा तयार आहे आपला कैरीचा छुंदा. अप्रतिम रंग आलेला आहे, तेवढाच तो टेक्स्चर पण छान आलं आहे त्याचं आणि चवीला पण तेवढाच अप्रतिम आहे. नक्की करून बघा तुम्ही, नक्की आवडेल तुम्हाला. आणि आपण ह्या कैरीच्या सीझनमध्ये, कैरीचा सीझन चालू आहे त्याच्यामुळे आपण ह्या कैरीचे पदार्थ बघतो आहे. आणि तसेच आपण अजूनही आपल्याला जमतील तेवढे करणार आहोत. नक्की हा कैरीचा छुंदा करून बघा. तयार आहे आपला कैरीचा छुंदा. अतिशय सोपा आहे, पटकन होणारा आहे आणि तेवढाच टेस्टी असा आहे. आणि आता कैरीचा सीझन चालू आहे त्यामुळे आपण जेवढ्या जमतील तेवढ्या आपण कैरीचे पदार्थ करूया. आणि आपण कारण कैरीची चटणी पण केलेली आहे, आज कैरीचा छुंदा केलेला आहे. बघूया कसं काय जमतं आहे ते. पण हा कैरीचा छुंदा नक्की करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला आणि तुमचा अनुभव नक्की मला कळवा. असा सपोर्ट करत राहा. आणि अजून जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकनला क्लिक केल्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत राहील. माझ्या रेसिपीना असेच लाईक देत राहा, त्यांना असेच शेअर करत राहा. तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. असेच आशीर्वाद देत राहा. आणि हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.